नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मी ना तुम्हाला घराविषयी असेल किंवा शेतीविषयी का असेल अशी महत्वपूर्ण व्हिडिओ देत असतो मित्रांनो. तर सगळ्यात पहिले आपल्याला फॉलो करून घ्यायचे आहे. त्यामुळे आपले जेवढे नवीन व्हिडिओ येतील ना तुमच्या कामाचे असतील त्यामुळे सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येतील आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. तर सगळ्यात महत्वाचा विषय आजचा असा होता मित्रांनो. आज तुम्ही पाहू शकता, आज आपण ग्राउंड फ्लोअरवरती, इथं ग्राउंड फ्लोअर आहे आणि हा ग्राउंड फ्लोअर आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा आपला जो पूर्ण बांधकाम झाल्यानंतर जो सगळ्यात महत्वाचा आयटम असतो जी असती आपल्याला जी कडाकडा आपण त्याला वरंडी म्हणतो आणि शुद्ध भाषेत पॅरेपेट सुद्धा म्हणतो. तर आता तुम्ही पाहू शकता, आता आपण हे पॅरेपेटचं बांधकाम चालू आहे. तर आपल्यासोबत राहुल मिस्त्री आपल्याला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. कारण की बऱ्याचशा मालकांची कन्फ्युजन असते की आपण पॅरेपेटची हाईट किती घेतली पाहिजे, जी वरंडी असते ती किती फुटापर्यंत घेतली पाहिजे, ती उंची कशी ठेवली पाहिजे आणि त्यात कसं होतं माहिती का, त्या उंचीवर पण आपल्या घराचा लुक अवलंबून असतो. तर राहुल मिस्त्री आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे आपण आपली वरंडी किती आणि कशी घेतली पाहिजे आणि तिचा जो दिसण्याचा दृष्टिकोन असतो तो आपल्या वागण्यासाठी खूप महत्वाचा असतो. राहुल मिस्त्री आपल्या सोबत आहे. राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. राहुल मिस्त्री आपल्या मित्रांनी एकदम सोप्या पद्धतीने सांगा जेणेकरून त्यांच्या घराचा लुक एकदम जबरदस्त आणि एकदम व्यवस्थित झाला पाहिजे. त्यांनी त्यांची पॅरेपेट असेल किंवा जी वरंडी असेल तिची हाईट किती घेतली पाहिजे त्यांनी. सर्वात प्रथम आपल्याला हाईट आणि जास्तच पाहिजे, बरं. जेणेकरून भविष्यात आपण फरशी बसू शकतो किंवा वॉटरप्रूफ करू शकतो. हा. म्हणजे 2-2.5 इंच किंवा 3 इंच ते खालून वाढणार आहे. वाढणार. त्यामुळे आपल्याला कमीत कमी ती 1 मीटर हाईट घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि जास्तीत जास्त 3.5 फूट जर घेतले तर आणखीनच चांगले. पण आपण इथे 1 मीटर घेतलेली हाईट आहे. त्या अशा पद्धतीने आपण असं बांधकाम करू शकतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपलं बांधकाम होईल समजा 3 फूट त्याच्यावर असं 3 इंच आपल्याला पाटली टाकणं खूप गरजेचं आहे. तुम्ही इकडे पण लागू शकता. इकडे आपण टाकलेली, इथं ज्या पद्धतीने तिकडे टाकली इथं पण टाकलेली. हा राहुल मिस्त्री. तर त्या पद्धतीने आज जर टाकले तर भविष्यात आपल्याला जे वरून क्रॅचेस जात्या हे क्रॅचेस जाणार नाही, पावसात पाण्याचे जिरणार नाही. म्हणजे ज्यावेळेस आपला कलर होतो ना वरून आपण जर असं पीसीसी करेल नसले किंवा पाटली टाकेल नसली त्याच्यामध्ये पाणी जिरणार आहे. नंतर असं क्रॅच पडल्यानंतर ते कलर खराब होणार आहे. म्हणजे प्लास्टरची जी ताकद आहे ती कमी होणार आहे. त्याकरता कधी बी आपण जर वरंडी बांधली तर वरून असं कॉन्क्रीट टाकणं खूप गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त हाईट आहे ना 3.5 पर्यंत जर घेतले तर आणखीनच चांगले, पण 1 मीटरपेक्षा कमी हाईट नाही घ्यायला पाहिजे. बरोबर. आता राहुल मिस्त्री आपल्या एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं. ज्या पद्धतीने आपली जी लुक असतो, जो आपला बेडिंगचा पूर्ण लुक आपला वरंडीवर अवलंबून असतो, तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या घराला वरंडी घेत चालला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी वर एक कॉन्क्रीट टाकले. सगळ्यात महत्वाचं कॉन्क्रीट. या कॉन्क्रीटमुळे त्यांनी आपल्याला फायदे सांगितले आणि सगळ्यात महत्वाचं राहुल मिस्त्री ज्यावेळेस आपल्या लहान मुलं असतील त्यांच्यासाठी काय फायदा होतो. हे मग सिक्युरिटी ना, म्हणजे लहान जर मुला जर असले ना त्याच्यावाले कमीत कमी हे आपले असे मानीपर्यंत किंवा दाढीपर्यंत येणार आहे. म्हणजे त्याला बाहेर पाहता येणार नाही किंवा त्याचं तोल बाहेर जाणार नाही. किंवा शहाणे माणसं जर असले तर आपण सहज जरी असं बसलो जर खाली असली तर आपला बॅलन्स गडबडू शकतो कडाला जर आलं. जर अशी उंच जर असली तर बॅलन्स हा क्लिअर राहणार आहे आपल्याला, कारण तिचा सपोर्ट राहणार आहे आपल्याला. बरोबर आहे. आता राहुल मिस्त्री एकदम आपल्याला सोप्या भाषेत म्हणजे आपल्याला जे घरात लहान मुलं असतात त्यांना पण असा प्रॉब्लेम होऊ शकतो. एखाद्या टायमाला जर उंची कमी असली ते बाहेर पडू बी शकतात. तर त्याच्यात ते म्हणजे जी होणारी जी घटना आहे ती होऊ नये, टळू नये, त्यासाठी आता आपण अशा पद्धतीने जर लेवल घेतली तर भविष्यात आपला लुक बी चांगला राहील आणि सिक्युरिटीच्या विषयावर जर पाहिलं तर ते पण मस्त राहील. तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायचं आहे आणि ज्यांच्या नवीन घराचे काम झालं त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ लगेच शेअर करून टाकायचा आहे मित्रांनो. काय धन्यवाद.